जे आंदोलन चालू आहे, जे पंढरपूर शहरामध्ये जे स्मार्ट मीटर बसवायचं जे काम चालू आहे, ते मी त्यांना जे सर्क्युलर दिलेले आहे त्या सर्क्युलरच्या आधारे आणि वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानं चालू आहेत. त्याच्यामध्ये जे आहे ते नियमानुसारच चालू आहेत आणि ह्या संदर्भात देखील मी त्यांना खुलासा केलेला आहे त्यांचा. आणि तरी देखील आज त्यांचं जे निवेदन आहे ते निवेदन घेऊन आम्ही आज वरिष्ठ कार्यालयाला पाठवून देतो. वरिष्ठ कार्यालयाचे कसे मार्गदर्शन येतं त्याप्रमाणे आम्ही पुढे. त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारचा असा कोणत्याही प्रकारचा GR नाही. मी जे GR मी त्यांनाही दिलेले आहेत आणि त्यांनाही दाखवलेले आहे GR. एकदा त्यांनी आले होते ऑफिसला त्यावेळेस मी त्यांना ती GR दाखवलेली आहे. ती ते ठीक आहे, देतो तुम्हाला GR. बसवू शकत नाही, तुम्ही बळजबरी करता असं ते म्हणतात. नाही, त्या ह्याच्यामध्ये जे आहे ना, आता स्मार्ट मीटर जे आहेत ना, टप्प्याटप्प्याने आम्ही पहिला गव्हर्नमेंट कनेक्शनला बसवले, त्यानंतर आता कमर्शियल इंडस्ट्रियल करून घेतलं आणि असं टप्प्याटप्प्याने आमचं स्मार्ट मीटर बसवायचं. आणि स्मार्ट मीटरचे फायदे देखील भरपूर आहेत. त्या अजून काही सर्वसामान्य ग्राहकाच्या लक्षात येत नाहीत, पण त्या ह्याचे फायदेसुद्धा भरपूर आहेत. तर त्या संदर्भात जे आहे सर्वसामान्य लोकांचं असं मत आहे की पहिल्या मीटरपेक्षा नवीन मीटरमध्ये 2.5 पट जास्त बिल येते. ते पूर्णपणे चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. तसं कुठलंही जे आहे ते सगळे जे मीटर जे आहेत ते सगळे जे ऐकून घ्या. आता तुमची प्रतिक्रिया द्या की नंतर 2 मिनिटं बाईट वगैरे. त्या ह्याच्यामध्ये जे आहेत ते सगळे मीटर जे 100% टेस्टेड मीटर आहेत आणि त्याच्यामध्ये असं कुठलंही हे नाही की बाबा ते 2.5% फास्ट आहेत वगैरे. ते नॉर्मल संदर्भात तुमच्यापाशी तक्रारी किती आलेल्या आहेत आत्तापर्यंत स्मार्ट मीटरच्या ह्याच्या संदर्भात जे आहे ते 2 ते 3 तक्रारी आल्या आहेत माझ्याकडं. आणि त्याच्यामध्ये आम्ही सिरीज मीटर लावून ग्राहकाचं समाधान झाल्यानंतर आम्ही ते बिलही भरून घेतलेलं आहे. जुनं मीटर चालू असताना नवीन मीटर बदलायची काय गरज आहे? मग ते जुनं मीटर हे खराब होतं का? नाही, जुनं मीटर खराब नव्हतंच. मग का त्या ह्याच्यामध्ये ग्राहकाचे जे आहे सोयीनुसार तर त्या ह्याच्यामध्ये जे आहेत त्याचे फायदे भरपूर आहेत, ग्राहकासाठी सुद्धा आहेत आणि महावितरण कंपनीसाठी सुद्धा. ग्राहकासाठी काय फायदा आहे त्यामध्ये? त्याच्यामध्ये ग्राहकाचा फायदा आहे ते लोड. ग्राहकाने मागणी केलेली आहे का तुम्हाला? ऐकून घ्या, त्या ह्याच्यामध्ये जे आहे ते फायदे मी सांगतो त्याचे. ग्राहकाला आम्ही लोड जे आहे इन्स्टंट त्यांनी किती लोड वापरला आहे, काय वापरला आहे, त्यांचं कन्झम्पशन किती आहे, त्यांचं बिल डेट किती आहे, हे त्यांच्या मोबाईलवर सगळं त्यांना ऑनलाईन बघता येईल. हे स्मार्ट मीटरचे फायदे. आता बिल दिसते की ऑनलाईनला? आता सध्याला सुद्धा बिल ऑनलाईन नाही, तुमच्या मोबाईलला त्याचा ॲक्सेस येईल. आता मोबाईल तुमचा जे मोबाईल जो लिंक केलेला आहे ना, स्मार्ट मीटर आहेत त्याला सुद्धा ॲक्सेस येतो. हो, तुमचा मोबाईल नंबर काय ह्यात फीचर नवीन काय? ह्या नवीन ह्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला जर त्याचं जे आहे तुमची जर इच्छा असेल तर ते प्रीपेड देखील करता येतील. त्यानंतर समजा ग्राहकानं जर बिल भरलेलं नाही, समजा बिल भरून जर 15 दिवस होऊन गेलं तर ते ऑटो डिस्कनेक्शनसुद्धा आम्हाला करता येईल.